राष्ट्रवादीमध्ये भूकंप. गांधारपाले येथील 500 ते 600 राष्ट्रवादी आणि उभाटाच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. भाजपसोबतच्या युतीचा राष्ट्रवादीला फटका. महाडमध्ये मुस्लिम मतदारांचा शिवसेनेत प्रवेश. गांधारपाले येथील मुस्लिम मतदारांसह 500 ते 600 नागरिकांनी घेतला शिवसेना पक्षात प्रवेश. नामदार भरतशेठ गोगावले आणि विकासशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत जगताप समर्थक मंसूर ताज यांचा शिवसेना पक्षात प्रवेश. आजचा पक्षप्रवेश ही झलक आहे, पिक्चर अभी बाकी है. या पक्षप्रवेशाने बहुर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागलाय. खाडीपट्ट्यात धर्म आणि समाजाच्या नावाने राजकारण केले जाते, त्याचा हिशोब चुकता केला जाईल. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या विरोधकांना सज्जड इशारा. मंसूर ताज, आपण शिवसेना पक्षात आलात, आपल्याला घाबरण्याची गरज नाही. एकदा आम्ही घुसलो की भगवा झेंडा फडकवूनच बाहेर येतो. विकासशेठ गोगावले, आम्ही 27 वर्ष जगताप कुटुंबासोबत राहिलो, पण आता राष्ट्रवादीमध्ये सर्व धर्म सद्भावना मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही. त्यामुळे आम्ही नामदार भरतशेठ गोगावले आणि युवा सेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत. माजी सरपंच मंसूर ताज. एकीकडे महाड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री शिवसेना उपनेते नामदार भरतशेठ गोगावले यांनी महाडमध्ये राष्ट्रवादी आणि उभाटा पक्षात भूकंप घडवून आणला असून गेली 27 वर्षे स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलेले गांधारपाले साहिलनगर गावचे सरपंच मंसूर ताज यांच्यासह 500 ते 600 समर्थकांना शिवसेना पक्षात सामील करून घेतले आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी पक्षासाठी आणि ठाकरे गटासाठी मोठा भूकंप मानला जातोय. यावेळी बोलत असताना नामदार गोगावले यांनी खाडीपट्ट्यात धर्माच्या नावाने आणि समाजाच्या नावाने राजकारण सुरू असून या सर्व गोष्टींचा आपण वेळेत हिशोब करणार असल्याचं सांगत, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असे सांगत नवनिर्वाचित प्रवेश करताना शिवसेना पक्षात कोणतीही दुजाभाव वागणूक दिली जाणार नाही असे आश्वासन दिले. तर युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ यांनी देखील विरोधकांना लक्ष केलंय. आजचा पक्षप्रवेश म्हणजे महाड नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणुका एखादी जिंकण्यासाठीची सुरुवात असल्याचे सांगितले. मंसूर ताज, आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात, आता आपल्याला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या सर्व सुखदुःखात शिवसेना ताकदीने उभे राहणारे, काळजी करण्याचं कारण नाही. कारण विकास शेठ आणि भरत शेठ एकदा घुसले की भगवा झेंडा फडकवूनच बाहेर पडतात असा विरोधकांना टोला लगावलाय. तर नवनिर्वाचित प्रवेशकर्ते मंसूर ताज यांनी जगताप कुटुंबावर आरोप करत, आम्ही काँग्रेसमधून जगताप कुटुंबासोबत ठाकरे सेनेमध्ये गेलो, मात्र 6 महिन्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर राष्ट्रवादीने भारतीय जनता पार्टीसोबत महाड नगरपालिकेसाठी युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व धर्म सद्भावना मानणारी गोष्ट आता राष्ट्रवादीमध्ये दिसत नाही असं स्पष्ट कारण सांगत त्यांनी आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचं सांगितलंय. या पक्षप्रवेशावेळी मंत्री भरतशेठ गोगावले, युवा सेना कोर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले, शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय आप्पा सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, तालुका प्रमुख रवींद्र तळडे इत्यादी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या भव्य दिव्य पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात भूकंप झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.